भारत डिजिटल हल्ला करू शकतो, दिवसातून एकदा मोबाईल फोन बंद करा, पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी यांचा इशारा. तर पख्तूनमध्ये नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरनही बसवले. दहशतवाद संपेपर्यंत लढाई सुरूच राहणार, कुणालाही सोडणार नाही. पहलगाममधील हल्लेखोरांना योग्य शिक्षा मिळणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा इशारा. भारतातून पाकिस्तानात परतण्यासाठी नागरिकांची अटारी बॉर्डरवर गर्दी, पाककडून मात्र वाघा बॉर्डरचा गेट उघडण्यास मनाई. सकाळपासून नागरिक ताटकळत रांगेत. भारताकडून पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद. 23 मे पर्यंत पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीमध्ये प्रवेश नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोठी कारवाई. एनआयचे डीजी सदानंद दाते यांच्याकडून बैसरन व्हॅलीमध्ये 3 तास पाहणी. प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआय पथकाकडून बैसरन व्हॅलीमध्ये आढावा. पहलगाम हल्ल्याच्या 2 दिवस आधीच दहशतवादी बैसरन व्हॅलीमध्ये पोहोचले. एनआय तपासात माहिती समोर. 180 पेक्षा जास्त स्थानिकांची एनआयकडून चौकशी सुरू. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो आणि एस जयशंकर यांच्यामध्ये फोनवर चर्चा. दहशतवादी कारवाई विरोधात अमेरिका भारतासोबत, रुबियो यांचं आश्वासन. पहलगाम हल्ल्याचं सत्य समोर आणण्यासाठी पाकिस्ताननं तपासात सहकार्य करण्याची गरज. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती. प्रसिद्ध भेंडवळ घट मांडणीच्या भविष्यवाणीनुसार देशावर मोठं संकट येण्याची शक्यता. युद्धजन्य परिस्थिती मात्र युद्ध होणार नाही. तर यंदा सर्वसाधारण पीक येण्याचा देखील भाकिताद्वारे अंदाज. केदारनाथ धामचे दरवाजे उद्यापासून उघडतील. अक्षय तृतीयेपासून चारधाम यात्रा सुरू. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. सजावटीसाठी 108 क्विंटल फुलांचा वापर.